कॅबिनेट बैठकीवर छगन भुजबळांचा बहिष्कार। कॅबिनेट बैठकीला छगन भुजबळांची अनुपस्थिती। मराठा आरक्षणावरून काढलेल्या जीआरवरून भुजबळ नाराज, सूत्रांची माहिती। भुजबळांची नाराजी म्हणजे शासनाचा जीआर पक्का। भुजबळ अभ्यासू नेता म्हणूनच बैठकीतून बाहेर पडले, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। कोणत्याही जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार सरकारला नाही, जात बदलता येत नाही, न्यायालयात जाणार, छगन भुजबळांकडून स्पष्ट। मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणा वाचून राहणार नाही, मराठा समाजाचं मी का वाटोळ करेन, शंका उपस्थित करणाऱ्यांना जरांगेंचा सवाल। सरकारच्या जीआरनं ओबीसींचं कोणतंही नुकसान झालं नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। तर जीआरचा पूर्ण अभ्यास करून तज्ज्ञांशी चर्चा करून साखळी उपोषण सोडणार। टीकाकार असलो तरी कालचं श्रेय फडणवीसांचंच, फडणवीसांच्या संयमाचं कौतुक, संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। संजय राऊतांना उशिरा सुचलेलं शहाणपण, त्यांना उशिरा सुचतं त्यामुळे त्यांच्या पक्षाची वाताहत, राधाकृष्ण विखे पाटील यांचा राऊतांना टोला। नवी मुंबईत गुलाल उधळणारे शिंदे काल कुठे होते, कालच्या आनंद सोहळ्यात शिंदे का सहभागी झाले नाही, प्रकरण चिघळत राहावं असं शिंदेंना वाटत होतं का, राऊतांचा सवाल। मोठा निर्णय लागेल अशी अपेक्षा होती, दुर्दैवानं कोणताही निर्णय लागलेला नाही, विखे पाटील यांनी निर्णयाचा फायदा कसा होईल ते सांगावं, विनोद पाटील यांची प्रतिक्रिया। ज्या पक्षाचा आरक्षणालाच विरोध ते कुणाचं भलं करतील, मराठ्यांची फसवणूक होते हे मराठा समाजाच्या लक्षात यायला हवं, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। ओबीसी आरक्षण संपवणारा जीआर, घुसखोरी करणाऱ्यांना सरकारनं वाट करून दिली, सरकारनं बेकायदेशीर जीआर काढला, लक्ष्मण हाकेंची टीका। दुसऱ्यांच्या आरक्षणात कशाला लुडबुड करता, ज्यांचं आरक्षण मिळतं ते त्यांना मिळणारच, ज्यांना फार कळत नाही त्यांनी अतिशहाणपणा करू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांनी हाकेंना सुनावलं। राजकीय हेतू ठेवून कुणी वेगवेगळ्या युक्त्या करू नये हीच भीती, या निर्णयाला कुठेही दृष्ट लागू नये ही गणरायाकडे प्रार्थना, खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया। भाजप दुतोंड्या गांडूळ, जरांगे मुंबईत आल्यावर भाजपची भाषा हीन दर्जाची होती, फडणवीस सोडून सर्व भाजपच्या नेत्यांनी घाणेरडी भाषा वापरली, राऊतांचा हल्लाबोल। मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात आज कोर्टात सुनावणी, दुपारी 1 वाजता कोर्टात सुनावणी पार पडणार। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंवर उपचार सुरू, रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकूण 9 गुन्हे दाखल, आझाद मैदान पोलीस ठाण्यात 3, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल, बेकायदेशीर जमाव जमवणं, रस्ता अडवणं या प्रकरणी गुन्हे दाखल। आंदोलक गावाकडे मार्गस्थ झाल्यानं सीएसएमटी स्थानक परिसर मोकळा, बीएमसी आणि सीएसएमटी परिसरातील रस्त्यावरील वाहतूक पूर्वपदावर। आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरात पालिकेचं मिशन स्वच्छता, विविध उपकरणांच्या सहाय्यानं व्यापक स्वच्छता मोहीम, 400हून अधिक कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची कार्यवाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंत्र्यांसाठी आज वर्षावर स्नेहभोजन, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारही उपस्थित राहणार। सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा, सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका, सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर 18 वर्षांनंतर अरुण गवळीची सुटका। कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम, राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, धरणातून 1900 क्युसेक विसर्ग सुरू, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे गुरुग्राम, चंदीगड, नोएडामधील शाळांना सुट्टी, पंजाबमधील 1400 गावांना पुराचा फटका, पुरात आतापर्यंत 30 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू। वायव्य भारतात पावसामुळे सतलज नदीला पूर येण्याची शक्यता, परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानला इशारा, तावी नदीच्या पुराबद्दलही पाकिस्तानला इशारा। उत्तर भारतात मुसळधार पाऊस, गाझियाबादमधील बदरपूरमध्ये पूरस्थिती, नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत। अफगाणिस्तानात भूकंपामुळे 1400 लोकांचा मृत्यू, शेकडो इमारती जमीनदोस्त, भारताकडून मदत रवाना।